मंडळी, मी अनिता आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत माझी मसाला चवळीची रेसिपी शेअर करणार आहे। तर ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा नक्कीच ट्राय करून बघा। तर चला रेसिपीला सुरुवात करते। तर चवळ्या ज्या आहेत ना, मी रात्री भिजत घातल्या होत्या। आता इथे शिजू घालून घेते। शिजू घालताना त्यामध्ये थोडंसं हळद, मीठ आणि खडे मसाल्यामध्ये मी कर्णफूल आणि दालचिनीचा तुकडा घेतलाय। आता आपण खडे मसाले फोडणीसाठी सुद्धा टाकू शकतो, पण आपण ना जे काही शिजू घालतो ना त्यामध्ये जे खडे मसाल्यांचा अर्क असतो ना तो छान उतरतो आणि आपल्या भाजीची चव खूप छान लागते। त्यासाठी इथे ना आपण शिजू घालताना खडे मसाले ॲड करायला पाहिजे। त्यानंतर इथे मसाल्यासाठी मी थोडासा कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची छानपैकी उकडून घेतलं आणि इथे वाटण करायसाठी थोडंसं गाळून घेतलेलं सगळं पाणी त्याचं, आणि हे जे पाणी उरतं ना आपण ते भाजीमध्ये ॲड करू शकतो फेकून न देता। खूप छान चव लागते याने। तर वाटताना त्यामध्ये अद्रक लसूण ॲड केलेलं, कोथिंबीर माझ्याकडे नव्हती। त्यानंतर इथे जिरे मोहरीची फोडणी दिली आणि जे वाटण केलं होतं ते छानपैकी तेल सुटेपर्यंत परतून घेतलं। त्यानंतर इथे मी घरी बनवलेला धने पावडर आणि गरम मसाला ॲड केलेला आणि छानपैकी इकडून तिकडून करून घेतलं। त्यानंतर शिजवलेल्या चवळ्या ॲड केल्या, वरतून मीठ ॲड केलं आणि कोथिंबीर माझ्याकडे नव्हती म्हणून वरतून सुद्धा मी टाकलेलं नाही। तर चला, रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा। बाय।